महाराष्ट्रभरात आघाडीचं सकारात्मक वातावरण असलं तरी 40गावचं समीकरण वेगळं आहे आणि अशा काही गोष्टी पुढे यायला लागल्यात किंवा अशा काही गोष्टी नव्यानं समजायला लागल्यात किंवा काही गोष्टींची चर्चा व्हायला लागली की ज्यामुळे उन्मेष पाटील यांच्या हातात असणारी सीट आता हातातून गेली आहे असं बोललं जात आहे आणि आता एक प्रकारचा निकालच तिथं लागलाय असंही बोललं जात आहे. अर्थात ही सीट जी आहे ती आता म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जे काही उमेदवार आहे मंगेश चव्हाण यांच्याकडे गेलेली आपल्याला दिसून येते किंवा असं ऐकायला मिळतंय. उन्मेष पाटील अचानक माघारी कसे गेले, उन्मेष पाटलांच्या नेमक्या अशा कोणत्या चुका झाल्या, त्यांच्या चुकांचा जे काही प्रभाव मतदारसंघात पडला, कार्यकर्त्यांवर पडला, त्यांच्याच कार्यकर्त्यांवर, नेत्यांवर, पदाधिकाऱ्यांवर पडला आणि कुठे ना कुठे त्यांच्या हक्काची लोकही दूर झाली अशीही चर्चा आहे. नेमकं गणित काय, समीकरण काय आणि घटना काय, या सगळ्या विषयी या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया. नमस्कार, मी सूरज कुमार आणि तुम्ही पाहताय बोल बिंदास. अर्थात जेव्हा 40गावचा विषय निघतो तेव्हा 40गावमधलं समीकरण हे कुठे ना कुठे शिवसेनेचं आहे का की राष्ट्रवादीचं, शरद पवार गटाचं आहे, ह्या सगळ्यांवर अनेक वेळा चर्चा होतात. अर्थात भारतीय जनता पक्षाची जी काही मजल तिथं होती गेल्या अनेक वर्षांपासून तीही आजही तशीच आहे असं दिसायला लागतंय. कारण उन्मेष पाटील यांनी गेल्या वर्षभरात किंवा एकंदरीत 5 वर्षाचा आढावा घेतला तर ज्या ज्या पद्धतीनं त्यांनी राजकारण केलं त्या राजकारणामध्ये सर्वसामान्य जनता होरपळून निघाली आणि सर्वसामान्य जनतेने निवडून दिलेला खासदार किंवा निवडून दिलेला आपला जो काही प्रतिनिधी असतो तो कसा असावा याची जी काही झलक आहे त्यांच्यामध्ये पाहायला मिळाली नाही. अर्थात जेव्हा खासदारकीचं तिकीट मिळालं नाही, स्मिता वाघ यांना ते तिकीट मिळालं आणि त्यांनी सगळे काही स्वाभिमान वगैरे सगळं बाजूला ठेवलं. पक्षाचा विचार न करता, पक्षाच्या आदेशाचा सन्मान न ठेवता त्यांनी उडी मारली थेट ठाकरे गटात. ठाकरे गटात गेल्यानंतर त्यांना तिकीट पाहिजे होतं पण ते मिळालं नाही असे बोलण्यात येतं. अर्थात त्यांनी त्यांच्या दुसऱ्या माणसाला, कार्यकर्त्याला उभं केलं. तसंच जसं 40गावचे जे काही सध्या आमदार आहेत त्यांना उभं केलं होतं, हे त्यावर आपण येऊच. पण त्यांना तिकीट मिळालं नाही, त्यांनी दुसऱ्याला तिकीट दिलं. आता याच्या पाठीमागे असंही बरेच जण म्हणतात की त्यांना कुठे ना कुठे शाश्वती होती, विश्वास होता की आपली ही सीट लागणार नाही, म्हणून स्वतःकडे तिकीट घेण्यापेक्षा दुसऱ्याच्या झोळीत तिकीट टाकण्याचं काम त्यांनी केलं अशी चर्चा आहे. अर्थात ते तेव्हा घाबरले होते आणि विधानसभेच्या निवडणुकीतही ते घाबरलेले आहेत असं बोललं जात आहे. आणि या सगळ्या समीकरणात ते खरोखरच घाबरले का, ते खरोखरच धास्तावले आहेत का, तर निश्चित स्वरूपात स्थानिक पातळीवरचं जे काही राजकारण आहे ते जर आपण तपासलं तर त्यांच्याबद्दल प्रचंड जनसामान्य माणसात नाराजीचा सूर उमटतोय. गणिताचे आकडे बाजूला ठेवले, मतदारसंघातली जातीय समीकरणं त्याची आकडेवारी वेगळी ठेवली तरीही एक नेता म्हणून, एक प्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे नकारात्मक भावनेने पाहण्यात येत आहे. जो माणूस म्हणजे मंगेश चव्हाण त्यांच्यासाठी सर्वस्व करायचा, त्यांचा हक्काचा विश्वासाचा माणूस होता, तोही त्यांच्यासाठी तिकीट मागे घ्यायला तयार नव्हता. हे जे एक प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं की हा माणूस तयार का नाही, तर त्याचं उत्तरच कुठे ना कुठे गेल्या 5 वर्षाच्या, विशेष करून या 1 वर्षाच्या 6 महिन्याच्या कालावधीत पाहायला मिळतं. ज्या प्रकारचं राजकारण त्यांनी केलं ते राजकारण पुन्हा एकदा त्यांना जमेल का किंवा जमण्याची वेळच ते लोक त्यांना देणार नाही असंही बोललं जात आहे. त्यांनी एकंदरीत जी काही समीकरण जमवण्याचा प्रयत्न केला किंवा ज्या दिवशी फॉर्म भरायचा होता त्या फॉर्म भरत असताना त्यांनी ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांना टाटकळून ठेवलं याबद्दलही अनेक चर्चा होत्या. स्वतः फॉर्म भरायला गेले, सोबतचे जे काही कार्यकर्ते होते, पदाधिकारी होते, दिग्गज नेते होते, त्यांनाही घरी ठेवलं असंही चर्चा ऐकायला मिळतात. आणि नंतर मात्र त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. अर्थात हे सगळं राजकारणात सेट होत नसतं. तुम्हाला माणसे जोडावी लागतात, माणसे धरावी लागतात, जनतेला धरून वागावं लागतं, सर्वसामान्य माणसाशी जोडावं लागतं, आपले जे काही सहकारी आहेत त्यांनाही सोबत घ्यावं लागतं. या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या नाहीत म्हणून त्यांची जी काही आताचा जो काही राजकीय प्रवास आहे तो थांबलाय असंही बोलण्यात येत आहे. आता तो खरोखरच थांबला आहे का, म्हणजे जे काही तिथलं गणित आहे किंवा जी काही त्यांच्या प्रचार मोहिमा होत्या, त्यांनी जिथे जिथे भेटीगाठी दिल्या तिथून त्यांना जो काही प्रतिसाद मिळाला तो त्यांच्या एकंदरीत राजकीय आलेखाकडे जर पाहिलं तर तो उंचावणारा नाही आहे असंही बोललं जात आहे. आता खरोखर उन्मेष पाटील यांचं राजकारण संपलं आहे का, त्यांची एकंदरीत राजकीय क्षेत्रामध्ये जी काही वागणूक होती, त्यांचं जे काही एक वावरणं होतं ते सर्वसामान्य जनतेला, पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना, त्यांच्या माणसांना आवडलेलं नाही अशी चर्चा होते. आता ही चर्चा किती खरी किती खोटी हे जरी वेगळा भाग असला तरीही जे काही जनता बोलतीये, जे काही ऐकायला येतंय
ते निश्चितच त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असावं अशी ही एक भूमिका आहे. आणि याच्यामध्ये जर आपण विचार केला तर उन्मेष पाटील यांचं जे काही धरसोड वृत्ती आहे राजकीय एकंदरीत पटलावरची, तीही कुठे ना कुठे त्यांच्यावर एक हावी ठरू शकते. अर्थात वेगवेगळे याच्या पाठीमागे समीकरण आहे त्यांच्या पराभवाचे. कदाचित म्हणजे पराभव झाला तर वेगवेगळे त्याच्या पाठीमागचे कयास लावले जाऊ शकतात, अर्थ शोधले जाऊ शकतात. ठाकरे येतात, त्यांचं नावही घेत नाही सभेमध्ये. मुळात ठाकरेंना ती जागा पाहिजेच नव्हती, म्हणजे त्यांना द्यायची नव्हती असं त्यांचं एकंदरीत ऐकायला मिळतंय. तरीही त्यांनी हट्टापोटी जागा दिली आणि त्याच्यानंतर सभा घेतली तर त्यांचा नावाचा उल्लेखही केला नाही. शरद पवारांनी इथे सभा घेतली नाही. शरद पवार कुठे ना कुठे त्यांनाही माहिती आहे की इथलं समीकरण कसं आहे आणि जर उन्मेष पाटील निवडून आले तर इथलं गणित काय असणार आहे. आणि ते कोणीही म्हणजे ठाकरे असतील किंवा मग शरद पवार असतील, हे दोघंही या जागेसाठी कोणत्याही प्रकारची रिस्क घ्यायला तयार नव्हते. म्हणून हक्काची जागा सोडण्याचं भूमिका या दोन्ही मोठ्या नेत्यांनी घेतली. महाविकास आघाडीनंही एकंदरीत अशीच भूमिका घेतलेली आढळते. आता या सगळ्या समीकरणात, या सगळ्या गणितात जर स्वतःचाच पक्ष भक्कमपणे आपल्या पाठीमागे उभा राहत नसेल, स्वतःचे जे कार्यकर्ते आहेत ते उभे राहत नसतील, पदाधिकारी उभे राहत नसतील, अर्थात त्याचा दोष सर्वस्वी त्यांच्याकडेच आहे अशीही कुणकुण ऐकायला मिळते. आता त्यांचं जे काही झालेल्या चुका आहेत, हातातला घास त्यांच्या चुकामुळे जो निसटणार आहे, या सगळ्याची काय रणनीती असेल, या सगळ्याचा प्रभाव कसा असेल, या सगळ्यांचं एकंदरीत परिणाम निवडणुकीवर काय होईल आणि खरोखरच उन्मेष पाटील यांनी आणखी कोणकोणत्या चुका केल्या आहेत आणि त्यांच्याच चुकामुळे हे सगळं घडतंय का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.